ज्यांच्याकडे गाई गुरं शेळी आहेत ना ते कोकणातले खरे अंबानी. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे सोलगावला, आलो आहे तिर्लोटकर वाडीमध्ये आलो आहे. शेळीपालन कसं केलं जातं त्याबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलो आहे. हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त मंडळीपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपले जे मंडळी आहेत त्यांना हा व्हिडिओ एकदम उपयुक्त ठरतील. आणि जे मंडळी शहराकडे राहत आहेत त्यांना गावी येऊन शेळीपालन करायचं आहे सुरुवातीपासून, कारण की शून्यातूनच आपण विश्व निर्माण करू शकतो. तर ज्या मंडळींना शेळीपालन करायचं आहे तर त्यांना हा व्हिडिओ ना एकदम उपयुक्त ठरणार आहे. आणि आता आपण आलो आहेत सड्यावर आलेलो आहेत. तर इथे हे त्यांचं शेड बघू शकता. यांचं हे शेड आहे, चक्क सड्यावर आहे. आजूबाजूला तुम्हाला घरं पण बघायला मिळणार नाही. सोलगावमध्ये तिर्लोटकर वाडीमध्ये आलोत. आपल्याला इथून एंट्री करायची आहे. तिथे पण एक त्यांनी मस्तपैकी आहे ना शेड बांधलेलं आहे. किती बाय कितीचं हे सर्व आपण माहिती घेणार आहोत. भाऊंनी बघा ना, ह्या पावसामध्ये भाऊंना सांगितलं आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, तर भाऊंनी आपल्यासाठी वेळ काढलेला आहे. हे बघा इथे शेळी बघा भरपूर आहेत. आणि पावसामध्ये आहे ना शेळ्यांना घेऊन जायचं म्हटलं तर आजाराची पण लक्षणं असू शकतात. हे बघा इथे शेळी बघा, भरपूर शेळी आहेत, छोटी मोठी वेगवेगळ्या जातीची आहेत. तर भाऊंनी हे कसं उभं केलं आहे, शेळीपालन कसं उभं केलं आहे त्याबद्दल पूर्ण आता माहिती घेऊया. पण ज्या मंडळींना करायचं असेल ना तर तुम्ही सुरुवात 1-2 शेळीपासून करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. नमस्कार भाऊ. हां नमस्कार भाऊ, आपलं नाव कसं? तुळशीदास तिर्लोटकर, सोलगाव. तर भाऊ सुरुवात तुम्ही कशी केली शेळीपालनाची? शेळीपालनाची सुरुवात म्हणजे मी पहिल्या 3 शेळ्या घेतल्या. 3 घेतल्या पहिल्या? 3 घेतल्या. हां. 3 घेतल्याच्या नंतर मला थोडा अंदाज यायला लागला की ह्यामध्ये थोडा फायदा आहे. त्यामुळे मग मी त्या 3 शेळ्या घेतल्या. ह्यातली ही एक, हां, ही एक, ती एक घेतली, ही एक व्हाईटवाली, ही एक, हां, आणि ह्यांच्या जोडीची एक शेळी विकली. ओके. आपला व्यवसाय किती वर्ष झाले? मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष. काही प्रशिक्षण वगैरे घेतलं का? काय नाही, स्वतः कोणाच्या नाही, कोणाच्या म्हणजे मित्रांच्या वगैरे अशा सोबतीने जाऊन, कोणाच्या पालकांच्या म्हणजे शेळी पालकांच्या इथे जाऊन भेट वगैरे घेऊन हळूहळू अनुभव वगैरे घेतला. हे प्रशिक्षणाची गरज तर आहेच, पण नाही घेतलं तरी स्वतः आपण त्याच्यामध्ये राबलं पाहिजे. ज्याला प्रशिक्षण घ्यायचं असेल त्याला घ्यावंच लागेल, कारण अनुभव भरपूर चांगला असणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये. कारण आजार वेगवेगळे येतात, त्याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. नंतर माहिती जर नसेल तर त्यामुळे काय होतं की शेळ्यांना आजार आले तर आपली शेळी दगावण्याचे जास्त चान्सेस असतात. ते होऊ नये, आणि ते जर झालं तर आपल्याला त्याचा त्रास होतो. त्याचं आपल्याला हे असलं पाहिजे. आता आपल्याकडे किती शेळी आहेत? माझ्याकडे साधारणतः आता 24 आहे. किती? 24 आहे. 24 आहे. सुरुवात तुम्ही 2-3 पासून केली? सुरुवात आम्ही 2-3 पासून केली. पहिल्या 3 घेतल्या, नंतर पुन्हा 3 घेतल्या, म्हणजे अशा टोटल 6 शेळ्या मी खरेदी केल्या. ओके. मग आपल्या कुठल्या जातीच्या आहेत आपल्याकडे शेळ्या? माझ्याकडे ह्या आहेत ते जमुनापारीमध्ये आहेत. कुठले? जमुनापारी म्हणून जात आहे. जमुनापारी. हां, ह्या 2 शेळ्या आहेत. बाकी ह्या कोटाच्या शेळ्या आहेत. ह्या कोटा आहेत. ह्या कोटा आहेत. आणखीन ते तिकडे आहेत कोटा, तिकडे कोटा आहेत. हे बघा ना, हा ब्रीडर बघा मोठाच आहे. हे पण पिल्लू कोटाचा आहे. हा पिल्लू साधारणतः 5 महिन्याचं पिल्लू आहे. मस्त आहे, एकदम ब्राउनिश आहे आणि शाईन होतं हे. आणि ह्याचं पिल्लू आहे. ही आई आहे त्याची. ही या पिल्ल्याची आई आहे. बकरा आहे ना? नाही, बकरी आहे. बकरी आहे. आणि ही सुद्धा ह्याची आई आहे. ही ह्याची आई आहे. हे पण 5 महिन्याचं पिल्लू आहे. सोबतचीच आहे ती. 5 महिन्याचं पिल्लू आहे. 5 महिन्याचं पिल्लू आहे. ब्रीडर किती? एकच ठेवला तुम्ही? एकच ब्रीडर आहे माझ्याकडे. तुमच्याकडे एकच ब्रीडर आहे? हां, एकच ब्रीडर आहे. कोटा जातीचा आहे. हा कोटा जातीचा आहे. बघा ना, याचा फेस बघा, याचा फेस बघा. कॅमेरामध्ये वेगळा वाटतोय, पण प्रत्यक्ष आहे ना हा माझ्या 5ही बोटापेक्षा याचा हे फेस बघा किती मोठं आहे. किती वर्षाचा असेल हा ब्रीडर? हा साधारणतः 1-1.5 वर्षाचा असेल. किती? 1-1.5 वर्षाचा. 1 ते 1.5 वर्षाचा असेल. 1 ते 1.5 वर्षाचा असेल, कारण हा आता 4 जाती आहे. आतापर्यंत किती विकले तुम्ही आता ह्याच्यातला ब्रीडर? हां, ब्रीडर माझ्याकडचा हा फायदाच नाही आहे. मी बाहेरून घेतलेला आहे. ब्रीडिंगसाठी बाहेरून घेतलेला आहे. कारण शक्यतो तो बाहेरूनच घ्यावा लागतो, कारण शेळ्यात असेल ना तर त्यांचं ते हे वेगळं होतं. बाहेरचं असलं गरजेचं. आतापर्यंत ब्रीडर किती झाले तुमच्याकडे? माझ्याकडे हा दुसरा आहे. पहिला कुठला होता? पहिला कोटाचा होता. कोटाचा तो विकला आणि हा आता घेतलेला. ब्रीडर किती वर्षाने बदलावं लागतं? साधारणतः वर्षाने बदलायचं. वर्षाने किंवा आपल्याकडे जशा शेळ्या असतील ना त्यानुसार बदलायचं. कारण जास्त जर शेळ्या असतील ना तर प्रत्येक शेळ्यांचं
एक ग्रुप असतो की ह्या टायमिंगला एवढ्या शेळ्या वापरणार, तर तेवढ्या शेळ्या वापल्यानंतर तो पुन्हा चेंज करायचा. आणि त्यामुळे कसा ब्रीडर व्यवस्थित राहतो आणि शेळ्यांना पण तसं हे चांगलं वाटतं. तर आपल्या कोकणामध्ये आता वेगवेगळ्या जातीचे शेळ्या आहेत, हां. पण आपल्या ह्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये कुठले चालतील आपल्या त्याचा अभ्यास कधी घेतला तुम्ही? मी साधारणतः कोरोनाच्या टायमिंगला ह्याचा अभ्यास करायला सुरुवात केला. कारण कोरोनाच्या टायमिंगला काही काम वगैरे नव्हतं, त्यावेळेला दुसरं काम काय करायचं, तर हा पर्याय म्हणून काम करायचं असं ठरवलं होतं. जिद्दीने केलं, भरपूर मेहनत करायला लागली याच्यासाठी. कारण कसा पैसा नसताना सुद्धा एक एक शेळी जमा करण्याचे असे भरपूर त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. कारण शेळ्या सुद्धा आता भरपूर महाग मिळतात, त्यामुळे मला ते मग भरपूर. साड्यावर आता तुम्ही हे नवीन स्ट्रक्चर बांधलेलं, त्याच्या अगोदर कुठे होतं तुमचं? ह्याच्या अगोदर माझ्या घरी आमचा गुरांचा गोठा होता ना जुना, त्या गुरांच्या गोट्यामध्ये. तिथे किती पिल्लं होती? तिथे त्या पहिल्या 3च शेळ्या होत्या. 3च होत्या? 3 शेळ्या होत्या आणि त्यांनी घातलेली 2-2 पिल्लं, अशी 5 पिल्लं होती तिथे. 5 पिल्लं. आणि आता जे दिसतात हे घरातलेच आहेत का ब्रीड सगळे? हा, ही पिल्लं आहे तेवढी सगळी बाहेरची आहे, इथली घरातली आहे. आणि ह्या मोठ्या आहेत ह्या बाहेरच्या आहेत. ओके, मग पिल्लं जी आहे ती घरातली आहे आणि पिल्लं दिसतात ती घरातली. ही पण घरातली आहे. ती पण घरातली आहे. हा पण बकरा आहे, हा घरातला आहे, इथला आहे. हा पण बकरा आहे, इथला आहे. आणि ही आपली कोकण कन्या म्हणून मी थोडंसं पुढे घेऊन आहे ना, कारण की अंधार असल्यामुळे मंडळी समजून घ्या. ही कोकण कन्या म्हणून जात आहे. कोकण कन्या. आता आपल्याकडे किती जाती आहेत? आपल्याकडे 3 जाती आहेत. 3 जाती आहेत. कुठल्या? कोकण कन्या, कोटा आणि ही जमुनाबाई. ओके, मग आपल्या ह्या परिसरामध्ये ह्या जास्त चालतात? ह्या जास्त चालतात. शक्यतो आपल्याकडे कोटाचं जास्त चालतं. कोटा जास्त चालतात. कोटा. ओके, मग त्यातून आतापर्यंत तुम्हाला किती उत्पन्न आलं? तर किती शेळ्या तुम्ही विकल्या आतापर्यंत? आतापर्यंत मी फक्त 4-5च विकल्या, बाकी काही विकायचं नाही. म्हणजे मला थोडा वाढवायचा म्हणून विकल्या नाही. ओके, मग 4-5 आतापर्यंत तुम्ही विकल्या? 4-5 आतापर्यंत फक्त विकले, बाकी आहेत माझे. ओके, मग खाद्याचं कसं? आता मी नवीन आहे, आता मला या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, शेळी पालन करायचं आहे, पण माझ्याकडे प्रशिक्षण नाही आहे, म्हणजे मी घेतलं नाही आहे, पण आता मला या व्यवसायामध्ये उतरायचं आहे, उद्योगधंदे करायचे आहेत, चांगल्यामध्ये शेळींमधून उत्पन्न घ्यायचं आहे. कारण की कमी वेळामध्ये पण चांगलं आपण उत्पन्न घेऊ शकतो, फक्त याला जास्त मेहनत करावी लागते, वेळ देणं गरजेचं आहे. हां, मग सुरुवात कशी करावी लागते? सुरुवात म्हणजे साधारणतः सकाळी लवकर उठायला लागते यांच्यासाठी. म्हणजे सकाळी मी साधारणतः कमीत कमी 6 वाजता तरी उठून यांच्या तयारीला लागायला लागतं. म्हणजे सर्व उठणं, पिल्ला असते तर त्यांना दूध देणं, म्हणजे आपलं जसं सोडायचं टायमिंग असेल, आता माझा सोडायचं टायमिंग 7 वाजता आहे, मला 6 वाजता इथे हजर राहावं लागतं. म्हणजे त्यांची पिल्लांना दूध वगैरे देणं, किंवा ती पिल्ला व्यवस्थित सगळी जनावर चेक करून घेणं, कुठला जनावर आजारी आहे किंवा काय आहे, कोणाला खोकला लागतो, कोणाला ताप वगैरे येतो, असं ते जनावर चेक करावं लागतात. आणि त्यानंतर आपण ती जनावर सोडायची 1 अर्धा तास. ओके, आपली ही शेड किती बाय किती आहे? 16x24 बांधलाय. हा मिनिमम असा बांधला तरी चालेल का? याच्यापेक्षा छोटा पण चालेल? याच्यापेक्षा छोटा पण चालेल, फक्त पिल्ला व्यवस्थित राहणं गरजेचं आहे, किंवा शेळ्यांच्या पायाखाली अशी लेंडी साचून राहता कामा नये. ओके, कारण हे बघा, आता मी हे ते बसायसाठी केलंय, पण फक्त आता मी नॉर्मली केलंय. कशासाठी केलंय की हे आपलं शेळ्यांच्या पायाला लेंडी लागू नये. हे पोपळीच आहे, म्हणजे आपल्या ज्या सुपारी झाड असतात ते त्याचं कामटं काढून हे केलेलं आहे बसायसाठी त्यांना. कारण मी आता लाकडाचं करणार आहे, पण हे त्यात पुरतं केलेलं आहे त्यांनी. ओके, मग त्यामधून तर खाली पडते लेंडी? त्याच्यामधून लेंडी खाली पडते. ओके, म्हणजे ही काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी घेणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे लेंडी अंगाला लागू नये. लेंडी अंगाला लागू नये. ओके, अजून कुठली काळजी घेणं गरजेचं आहे? काळजी म्हणजे पावसाळ्यात शक्यतो पावसात जास्त भिजली नाही पाहिजे. भिजल्यानंतर सर्दीचं प्रमाण जास्त होतो. भिजली नाही पाहिजे. भिजली नाही पाहिजे. मग यांना आजार येतो ते कसं कळतं? आजार येतो तो म्हणजे आपल्याला त्यांच्यात, म्हणजे एखाद्या जनावरांच्यात राहायला लागल्याच्या नंतर आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. अनुभव घेता येतो. म्हणजे शेळी खाद्य सोडून देते का? शेळी जर खाद्य असं कमी करते, किंवा अशी एका साईडला जाऊन उभी राहणार, असं. हे बघा, आता ही शेळी खोकते, ही बघा, ही खोकते, म्हणजे याला खोकला लागला. हा नॉर्मल आहे, म्हणजे असा चालतो केव्हा तरी. पण जर समजा एखाद्या वेळेस समजा 5-10 मिनिटात जर 5-6 वेळा खोकली, तर त्याला औषध उपचार म्हणून करावा लागतो. ओके, मग याला औषध तुम्ही देता का डॉक्टरांना बोलवा? आपल्याला नॉर्मली औषध, आता नॉर्मली खोकते त्यासाठी आपण औषध आणून ठेवतो, आणि जर जास्तच झाला तर मग डॉक्टर. ओके, मग सर्दी वगैरे झाली तरी? सर्दी वगैरे झाली तरी नॉर्मल असेल तर विक्स बाम वगैरे लावून ते होतं. ओके, विक्स लावलं तरी चालतं. आणि जर जास्तच झाली तर मग डॉक्टर. मग याला मेडिसिन कुठलं आहे? मेडिसिन म्हणजे काय, नॉर्मली खोकल्यासाठी ते डॉक्टरने एक माझ्याकडे, म्हणजे आमच्या गावातले जे सतीश बाणी म्हणून डॉक्टर आहेत ना, त्याने एक लिक्विड म्हणून दिलेलं आहे, ते नॉर्मली पाजायचं, आणि नाही जर कमी झालं तर मग कॉन्टॅक्ट करायचं. ओके, आणि मोठा जो आजार येतो तो कुठला आजार असतो? मोठा आजार म्हणजे ह्यांना जास्तीत जास्त आजार येण्याचा चान्सेस म्हणजे ताप येणं किंवा खोकला लागणं, हाच आजार येतो त्यांना जास्त.
ओके, मग तापाच्या वेळी काय करावं लागतं? तापाच्या वेळेला जर आपल्याला असं खायची कमी झाली की अंदाज येतो आपल्याला की हे खायला कमी झाली, पण त्यानंतर आपलं टेम्परेचर चेक करायचं. ओके, किती टेम्परेचर आहे, म्हणजे टेम्परेचर आपल्याला वाटलं की नॉर्मल आहे तर मग मी शक्यतो डॉक्टरच बोलवतो. अजून मला तेवढा अनुभव नसल्या कारण मी शक्यतो डॉक्टरच बोलवतो. हां हां हां, म्हणजे डॉक्टरला बोलवलं सगळ्यात उत्तम. डॉक्टरला बोलवलेलं उत्तम असतं. मग आपल्या अंदाज औषध कुठलं तरी दिलं असेल ना? हा, औषध देऊन ठेवलेलं आहे. ओके. डॉक्टरने औषध देऊन ठेवलेलं आहे, पण ते कसं मी शक्यतो आधी पाजतच नाही, कारण शक्यतो डॉक्टर आमच्या गावात असल्यामुळे डॉक्टरला सांगतो. हा हे 2 बकरे आहेत, हा आणि हा बकरा आहे. बकरा आहे हा. हा बकरा किती वर्षाचा आहे बकरा? हा वर्षाचा कसं नाही. ओळखायचं? हा साधारणतः 4 महिन्याचा आहे. किती? 4 4 महिन्याचा महिन्याचा आहे पिल्लू. हा 4 महिन्याचा हे आहे. 4 महिन्याचा आहे पिल्लू. हे 4 महिन्याचा. हे 4 महिन्याचा. हा. कुठल्या जातीचा आहे हा? हा कोटाचाच आहे. हा पण कोटाचा आहे. हा. कसं ओळखायचं कोटाचं? कोटाचा थोडा जो हा भाग आहे ना, हा थोडासा वरती असतो. हा वरती असतो. हा. हे ह्याचं पिल्लू आहे. ही आई आहे ती. ही कोटा आहे. हा. नाही ती जमुनापारी म्हणून जमुना क्रॉस केलेलं क्रॉस केलेली आहे. ओके. हे त्याचं पिल्लू आहे. कलर शेड पण चांगलं वाटतं. हा. ते थोडा तो मी जो पहिला ब्रीडर आणला होता ना त्याला केस जास्त होती, त्यामुळे ह्या पिल्लांना तशी केस आली. मग अजून कुठल्या पद्धतीने आपण चेक करू शकतो? एक तर हा जो फेस आहे त्याने ओळखू शकतो, दुसरा म्हणजे दाताने पण आपण ओळखू दाताने शकतो. आपण वय ओळखू शकतो, म्हणजे अंदाजे. दाखवाल का याची दात दाखवाल? हे बघा, ह्याचे जे दात आहेत ना, हे बघा ह्याचे दात आहेत ना, हे छोटे आहेत. हां म्हणजे अजून ह्याला एकही दात म्हणजे आलेलं नाही, म्हणजे हे दात पडतात. हे जे दात आहेत ना हे पडतात. पहिले हे मधले 2 पडतात हां आणि तिथे नवीन येतात. हां. थोडे मोठे असतात ते दात, ते मोठे असतात थोडे मोठे असतात. मग आता शेळी पालन करायचं म्हटलं, आता हे लहानाचे मोठे आपण करू, पण ह्यांना किती वर्ष ठेवायचं? साधारणतः आपण पिल्लं कमीत कमी आपल्याला जर काय लोकांना कसं असतं की पिल्लं एक 4 महिन्यात 3 महिन्याचं पिल्लू झालं की आपण काढू शकतो, विकायचं जर आपल्याला असेल तर. आणि आपल्याला जर ठेवायचं असेल ना तर आपण ठेवू शकतो 1 वर्षभर 2 वर्ष. बकऱ्याचं पिल्लू 1-1.5-2 वर्ष आपण ठेवू शकतो. आता ब्रीडर सारखं आपण बनवलं एवढं मोठं, सांग तरी किती वर्ष लागतात एवढा ब्रीडर बनवायला? हा, आपण जर चांगला खाद्य लावला तर 1 वर्षभरात एवढा ब्रीडर होतो, पण चांगलं खाद्य पाहिजे त्यासाठी, व्यवस्थित खाद्याची. ओके, मग खाद्य काय काय द्यावं लागतं? पेंड वगैरे, पत्री पेंड म्हणा, किंवा आपल्याला पत्री पेंड किंवा फणसाचा पाला, किंवा आपल्याला हे दुसरं काय आपल्याला जे बाजारात मिळतं ते खाद्य, म्हणजे पेंड वगैरे असं खाद्य असेल ना, मका, गहू, याने याचा ग्रोथ चांगला होतो. ओके, मग आता आपल्याकडे मका, गहू, बाजरी. आपल्या कोकणामध्ये कसं फणस आहे, तर फणसाचं जे टाळे आहेत, हा जे पानं वगैरे ते दिलं तरी चालते. हा, फणसाचे टाळे वगैरे ह्याला दिले ना तर चांगला ग्रोथ होतो यांचा. फणसाचा पाला चांगला आहे खाण्यासाठी. पण आपण 365 दिवस देऊ शकतो का वर्षभर? 365 दिवस असं एकच खाद्य नाही देऊ शकत, कारण आपल्याला कशी एखाद्या खाद्याची तीच सवय खाऊन आपल्याला आळस येतो, तसं त्यांना पण नाही चालत. त्याच्यामुळे मिक्स काहीतरी असणं गरजेचं आहे. ओके, चांगला ब्रीडर बनवायला सांग तरी आहे ना किती वेळ लागतो तरी? साधारणतः कमीत कमी असा चांगला ब्रीडर बनवायचा म्हटलं ना तर खाद्य असेल तर सांगतो काय 1.5 वर्षामध्ये एवढा ब्रीडर होऊ शकतो. ओके, मग याचं प्राइस किती असते, म्हणजे किती किंमत होऊ शकते? साधारणतः ह्याची किंमत मी 35,000 रुपये, ह्याची किंमत साधारणतः किती? 35,000 रुपये. 35,000. ह्याला 35,000ला परवा एक माणूस मागायला आला होता, पण मी ह्याला दिला नाही. 35,000ला मागत होता, मी त्याला दिला नाही, कारण एक माणूस आला होता, तो म्हणाला मला पाहिजे होता त्याला, पण मी म्हटलं की नाही मला पाहिजे. त्यावेळेला माझ्या शेळ्या बाकी होत्या बाबा. हा जो ब्रीडर आहे ना, हा ब्रीडर तर 1-1.5 वर्षामध्ये एवढा मोठा होतो, पण आपल्या इथे बाजारभाव कुठे आहे? म्हणजे आता विकायचं म्हटलं तर कुठे विकावं जावं? किरकोळवाल्यांनाच विकायला लागतो. तेवढा बाजारभाव सुद्धा अजून इथे नाही अवेलेबल, कारण आता राजापूरचे खाटी किंवा रत्न आपल्या नाट्याचे हे लोक नेतात, किंवा आपले नॉर्मली लोक पार्टीला वगैरे असं खायला लोक नेतात. ओके, तर आपल्याकडे हे जे शेळी आहेत ना, हे तर फणसाचा पाळा वगैरे खातात, पण अजून दुसरा कुठला पाला वगैरे आपण देऊ शकतो त्यांना? ह्यांना एक तो शिवणीचा पाला वगैरे खातात. शिवणीचा पाला, परत आपल्याकडे ती चिकन म्हणून झाड असतं त्याचा खातात. कुठलं? चिकनेसारखं ते झाड असतं ना, काही लोक हस्सानी म्हणतात, आमच्याकडे चिकन म्हणतात. अशी ती झाड, काटेरी झाडं जास्त खातात. काटेरी झाडं जास्त खातात. ओके, मग काटेरी मधले कुठली झाडं आहेत? काटेरी म्हणजे आपले असतात ना, ते तोरण वगैरे असते, घोट असते, निवडूंग वगैरे असे झाडं जास्त खातात. करवंदाचा पाला जास्त खात नाही. करवंदाचा पाला फक्त सीझनला खातात, ज्यावेळेला नवीन पाला येतो ना त्यांना त्यावेळेला जास्त खातात, पण करवंद जास्त खातात. करवंद खातात. तर मंडळी बघा ना, यांच्याकडे शेळी भरपूर आहेत, बकरी पण आहेत त्यांच्याकडे. तर भाऊ, याच्यामध्ये आता पिल्लू वगैरे कोणाला पाहिजे असेल तर मिळेल का? हो, देतो ना, पाहिजे असेल तर देतो. ओके, मग त्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना घरपोच देणार का इथे यावं लागेल? इथे यावं लागतं. इथे यावं लागेल.
हां हां हां. इथे यावं लागतं. इथे आला तर उत्तमच आहे, जेणेकरून तुम्हाला आहे ना ब्रीडर तुम्हाला बघता येईल, म्हणजे बकरी आहे ना आणि बकरा हे तुम्हाला बघता येईल जवळून. तुम्हाला घ्यायचं आहे नाही घ्यायचं ते हे नंतरचं, पण इथे आलं तर तुम्हाला समजून तरी जाईल. आणि भाऊ आता कोणाला प्रशिक्षण वगैरे पाहिजे असेल, आता मी तर या क्षेत्रामध्ये नवीन आहे, पण मला प्रशिक्षण पाहिजे असेल, नाही कोण आला ना तर आम्ही तशी माहिती इथे देतो. तुम्ही देता? हा माहिती देतो, म्हणजे आम्हाला ज्या काही अडचणी आलेल्या आहेत ना त्या तशा आम्ही त्यांना सांगतो. पण इथे सांगायचे म्हणजे आम्हाला तेवढा वेळ काढावा लागतो कामातून, त्यामुळे चार्जेस वगैरे काही करतो, आम्हाला चार्जेस घ्यावा लागतो. ओके. म्हणजे कसं आता माझ्या घरापासून शेड भरपूर लांब आहे, हां हां. साधारणतः 5 मिनिटं लागतात, 5-7 मिनिटं. मग तिथे इथे येणार, सगळी माहिती सांगणार, असं करावं लागतं. कारण आम्हाला सुद्धा दुसऱ्यांच्या घरी जाऊन ही माहिती गोळा करताना किती कष्ट काढायला लागले भरपूर. बरोबर आहे. कारण आम्ही सुद्धा त्या काय लोकांच्या घरी गेलो त्यावेळेस त्या लोकांनी सुद्धा आम्हाला असंच सांगितलं की आम्हाला वेळ नाही, तेव्हा नंतर सांगू, नंतर तुम्ही पुन्हाच्या वेळेला या. मग त्यासाठी आम्हाला पुन्हा 2-2, 3-3 फेऱ्या दुसऱ्यांच्या घरी माराव्या लागल्या. नाही बरोबर आहे, कारण चार्जेस घेणं गरजेचं आहे. कारण की या मंडळी आता आम्ही आलो ना तर हे सड्यावर आहे आणि दिवसातून मला वाटतं तुम्ही 2-3 फेऱ्या मारत असणार इथे. हो 2-3 फेऱ्या एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. होय. तर मी कमीत कमी 1-1.5-2 तासाने ह्यांच्यामध्ये येऊन जातो की कोणाला खोकला लागलाय, कोणाला काय, ह्या जनावरांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण एखाद्या जनावराने एखाद्याला मारलं किंवा असं बघायला लागतं त्यांच्यामध्ये. तर आता तुम्ही जसं सांगितलं मारलं, तर ह्याच्यामध्ये बकरी आणि बकरा हे वेगवेगळे ठेवायला लागतात का? वेगवेगळी असली तर उत्तम. हां. मी आता तसं नियोजन करणार आहे, म्हणजे ह्या साईडला बकऱ्यांसाठी वेगळं करणार आहे. कारण बकरा जर बकरींच्यात फिरत असला ना तर त्यांना तो त्रास देतो. ओके. बसायला देत नाही असं, म्हणून मग ते वेगळंच करायला पाहिजे. शक्यतो मी बकरी बांधूनच ठेवतो. आता हा बघा, हा बकरा आहे तो आता मी सोडलाय, पण तो बांधलेलाच असतो. बांधलेला असतो. हा बकरा आहे. आता हे आपलं बंदिस्त आहे का आपण बाहेर पण नेतो? बाहेर नेतो फिरायला. बाहेर नेतो. किती वेळा दिवसातून किती वेळा नेता? दिवसातून 2 वेळा. 2 वेळा. मग सकाळी 7 वाजता सोडतो. हां. सकाळी 7 वाजता सोडले तर 9:30 पर्यंत हाणतो. आणून बांधल्यानंतर मग मी घरी जातो. त्यानंतर मग नेरी वगैरे करून मग वरती येतो आणि मग पुन्हा 3-3:30-4 वाजता सोडतो. 3:30 नंतर. ओके. शक्यतो 3:30 नंतर. आता हा ब्रीडर आहे 1-1.5 वर्षाचा आहे. ह्याच्या बाजूला ती बकरी आहे ती मला वाटतं किती महिन्याची असेल का किती वर्षाची असेल ती? ही साधारणतः ही आहे 3 विताची. ह्या 3 विताच्याच आहे. म्हणजे किती? 3 विताच्या म्हणजे साधारणतः 2-2.5 वर्षाच्या पकडायचे. 2-2.5 वर्षाचे पकडायला. ओके. आता हे जे पिल्लं आहेत बरोबर, तर खाद्य किती खातात? म्हणजे 1 किलो 2 किलो वगैरे? कमीत कमी साधारण 2-2.5 किलो तरी खाद्य पाहिजे. किती? 2-2.5 किलो. ओके. म्हणजे बंदिस्त केलं तर 2-2.5 किलो खाद्य पाहिजे एकाला. म्हणजे छोटा असो किंवा मोठा असो? छोटा असो किंवा मोठा असो. खाद्य ते कसं खाद्य आवडीनुसार खातात. काय जनावर खाद्य जास्त खातात, काय जनावर खाद्य कमी खातात. पण कमीत कमी 2.5 किलो खाद्य एका जनावराला पाहिजे. 2.5 किलो खाद्य. मग आता हे कसं नियोजन करतो तुम्ही याचं? मी ह्यांचं फिरस्तच करतो, त्यामुळे मला खाद्याचं नियोजन करायची तशी फारशी गरज पडत नाही. ओके. मग उन्हाळा, हिवाळा, पावसाळा थोडा आपल्याला मार्च नंतर आपल्याला खाद्याचा इथे प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय प्रॉब्लेम येतो? म्हणजे कसं झाडं वगैरे सर्व पारसडतात पावसाच्या आपल्याकडे कशी झाडं पारसडतात, त्यामुळे चाऱ्याचं कमी होतं थोडं. मग जास्त फिरवायला लागतात किंवा थोडी थकतात. त्यासाठी आपल्याला काहीतरी खाद्याचं नियोजन करायला. मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय की खाद्याचं नियोजन नाही झालं उन्हाळ्यामध्ये तर मग बकरी असो किंवा बकरा असो हे विकावं लागतं. हो विकावं मग त्याच्यामुळे बरेच जणांचे असे व्यवसाय बंद पडलेले आहेत खाद्य नसल्यामुळे. मग त्यावेळी काय नियोजन करताय अजून वेगळं? खाद्याचं नियोजन करायचं असं ठरवलेलं आहे. म्हणजे इथे खाली आमची शेती आहे. म्हणजे जी शेती आम्ही उन्हाळ्यात शेती करत नाही, तर तिथे मला थोडं चाऱ्याचं नियोजन करायचं असं चाललेलं आहे. म्हणजे काय कुठला चारा करावा लागेल? आता आम्ही स्निपेर म्हणून एक गवत येतं, त्याचं साधारण बी मी माझ्या भावाने ऑनलाईन मागवून दिलेलं आहे. ते आता लावायचं, अजून लागलेलं नाही, पण ते मला लावायचं आहे. तर त्याचा काय रिपोर्ट येतो तो बघू, मग त्यासारखं मग लोकांना आम्ही करू. ओके. म्हणजे याच्यासाठी उन्हाळ्यातला जो प्रॉब्लेम आहे हे तुम्ही आता सॉल्व्ह करणार. नेपियर लावलं तर? नेपियर लावलं. ओके. अजून दुसरं कुठलं खाद्य पाहिजे असेल तर बघूया. आता तसा विचार चालू आहे, म्हणजे काय करायचं आपल्याला, काय करता येईल त्यासाठी. भरडा वगैरे तर तुम्ही देता? भरडा वगैरे देतच नाही. देत नाही? भरडा वगैरे देत नाही, कारण मी फिरस्त करत असल्यामुळे ना, इथे जंगल भरपूर असल्यामुळे मी फिरवतो तेवढी. सध्या तरी मेहनत घेतोय तेवढी, पण तेवढी मेहनत जर जमली नाही एखाद्या दिवशी तर त्यासाठी चाऱ्याचं नियोजन करणं गरजेचं. ओके. तर भाऊ आता हे जे बकरा बकरी आहेत, ओके, तर पिल्लं घेणं महत्वाचं आहे का बकरा बकरी घेणं महत्वाचं आहे तुम्हाला? म्हणजे कोणाला? मला आता नवीन व्यवसाय करायचा असेल, मला आहे ना नवीन व्यवसाय करायचा आहे, पण मी सुरुवात बकरीपासून करू का पिल्लांपासून करू? शक्यतो बकरीच घ्यायची. ओके. बकरा बकरी मोठे घेणं गरजेचं आहे. एक बकरा आणि बकरीच घ्यायची मोठी. ओके. त्याचं कारण का असं? कारण काय माहिती आहे
की जर समजा हे पिल्लू घेतलं तर हे पिल्लू आता साधारणतः हे 4 महिन्याचं पिल्लू आहे. आणखीन 5-6 महिने त्याला मोठं व्हायला जाणार, त्यानंतर 5 महिने त्याला वापायला जाणार, म्हणजे 6 महिने जाणार. मग 6 महिन्यानंतर त्याचं पिल्लू व्हायला परत 5 महिने लागणार. मग 5 महिने ह्याच्यासाठी पुन्हा म्हणजे साधारणतः वर्ष जाणार याच्यामध्ये. आणि समजा अशी जर शेळी घेतली, आता हे बघा ह्या दोन्ही शेळ्या गाभण आहेत, समजा आपण गाभण शेळी घेतली तर ती 5 महिन्याने किंवा 6 महिन्याने जशी असेल त्याची टायमिंग त्याप्रमाणे ती हे होईल. विहायल्यानंतर आपल्याला त्याचं उत्पन्न लवकर साधन होतं. आणि समजा पिल्लू घेतलं तर ते मोठं करीपर्यंत वेळ जातो. ओके, तरी किती वेळ जातो तरी अंदाजे? साधारणतः आता हे पिल्लू आता वर्षाने वापेल तर त्याला कमीत कमी वर्ष जातं. मग एक बकरी किती पिल्लं देतात वर्षातून? वर्षातून म्हणजे 14 महिन्यात 2 वेळा. ओके, 14 महिन्यातून 2 वेळा. मग कधी असं 15-16 वर्ष, 15-16 महिने झाले झालेत का कधी? होतात. दिवस वाढतात म्हणजे महिना वाढतो. कारण एखाद्या वेळा आपल्याकडे ब्रीडर असला किंवा रिटर्न एखादी शेळी झाली म्हणजे वापली पुन्हा रिटर्न झाली तर जास्त सुद्धा दिवस जाऊ शकतात. मग आता बकरी पालनमधून कमी वेळामध्ये जास्त पैसा मिळतो का जास्त वेळ दिल्यानंतर जास्त पैसा मिळतो? जास्त वेळ दिल्याने असं काय नाही, त्याच्यावर आपल्याकडे जी जनावर असतील त्यांची जेवढी चांगली आपण मेहनत करू त्याच्यावर ते आपल्या पैशाचा डिपेंड असतं. ओके, मग मेहनत म्हणजे काय मेहनत? मेहनत म्हणजे सकाळी लवकर उठणे, त्यांची साफसफाई करणे किंवा त्यांना वेळच्या वेळेवर चरवून आणणे किंवा त्यांचे डॉक्टर उपचार वेळच्या वेळेत करणं, हे सगळीकडे लक्ष. आणि आपलं जंतनाशक असतं, डिवॉर्मिंग करण्याचे 3 महिन्याने करणं गरजेचं असतं, कारण त्यांना जंत होण्याचे जास्त चान्सेस असतात. ओके, मग आता शेळीला पातळ जेव्हा शी होते मग त्यावेळी कुठलं औषध द्यावं लागतं? त्यासाठी आपल्याकडे हे आहे, आपलं हे आहे पावडर आहे आपल्याकडे, ती पावडर देतो आम्ही. ओके, ती पावडर द्यावी लागते 2-3 चमचे म्हणून. 2-3 चमचे म्हणजे जसं जनावर असेल तशी पावडर ती आम्ही देतो. ओके, हिमालयनची? हिमालय 32. ओके, हिमालय किती? 32. हिमालय 32. ओके, मग ती ठेवावीच लागते? हा, ती ठेवावी लागते. कंपल्सरी शेळी पालनात ती असणं गरजेचं आहे आपल्याकडे, कारण संडास आपल्याकडे केव्हाही लागू शकतात. ओके, मग पिल्लाला लागलं तर? मग पिल्लाला लागलं तरी सुद्धा तीच द्यायची, आणि जास्त लागलं तर मग डॉक्टरांकडे. ओके, शक्यतो त्याने कंपल्सरी कव्हरच होते, त्याने कव्हरच होऊन जातं. ओके, मग आता हे जे लेंडी पडली आहे ना खाली, तर ही लेंडी दिवसातून किती वेळा तुम्ही साफ करून घेता? आम्ही सकाळी 2 वेळा साफ करतो. सकाळी एकदा जनावर सोडल्या यांना बाहेर सोडल्यानंतर साफ करतो आणि संध्याकाळी सोडल्यानंतर साफ करतो, असं 2 वेळा साफ करतो. मग आता इथे थोडासा ओलावा झालेला आहे, तर याच्यामध्ये मच्छर वगैरे होतात का? मच्छर वगैरे होते, संध्याकाळी धुरी करायला. ओके, मग त्यांचा त्रास यांना होतो का? त्रास होतो, त्यासाठी धुरी करावी लागते, नाहीतर ती बसत नाही. ते बसत नाही खाली. धुरी व्यवस्थित रोजच्या रोज धुरी करावी लागते. मग लेंडीचं तुम्ही काय करता? लेंडी आम्ही विकतो. लेंडी विकता? कसं विकता तुम्ही? टपाच्या हिशोबाने विकतो. टप का 50 किलोची बॅग असते? बॅग असते, तर बॅगच्या हिशोबाप्रमाणे ज्या काही लोकांना कशी टपाने हिशोब चांगला पडतो, काही लोकांना बॅगा कशा लहान मोठ्या असतात ना, त्याच्यामुळे शक्यतो आम्ही टपच देतो. कसं एक टपाचा असं? एक टप, तो जो मोठा टप आहे ना एवढा, म्हणजे 25 किलोचा टप, तो आम्ही 50 रुपये टप देतो. एवढा मोठा आहे. एवढा मोठा 50 रुपये? हा, एवढा मोठा टप आहे तो 50 रुपयाने देतो. 50 रुपयाने तुम्ही देता? आणि छोटा जो टप असतो ना आपला, म्हणजे एवढा 10-12 किलोचा टप असतो बघा, तो आम्ही 25 रुपयाने देतो. तो 25 रुपयाने? 25 रुपयाने. मूत्र जमा करून झाडांना वगैरे, मूत्र आम्ही ते जमा करण्यासाठी हे केलेलं आहे. ते झाडांना वगैरे, आंब्यांना, कळंबांना, काजूच्या झाडांना किंवा नारळींना असं घालतो. म्हणजे त्याचा कसा सारा खतासारखा असा रिपोर्ट येतो चांगला, म्हणजे चांगलं होतं. ओके, मग दरवर्षी तुम्ही किती टन लेंडी स्टोर करून ठेवता? साधारणतः 1-2 टन लेंडी होती. आता किती? 1 ते 2 टन? 1 ते 2 टन लेंडी होती. म्हणजे आता लेंडी आमच्याकडे वाढत चालली, कारण ही जनावर आता माझ्याकडे ही पिल्लं वगैरे आता मोठी होत चालली. म्हणजे अशा बऱ्याचशा जाती आहेत ना, काही जातींचे कान मोठे असतात. ह्याचे बघा, हे बघा, ह्याचे कान मोठे आहेत. हे बघा, ह्याचे कान असे मोठे आहेत, ह्याचे मोठे आहेत. तसे कुठला याचा? ते जमनापारी म्हणून. जमनापारी. आणि हा बघा, हा कोटा असून पण ह्याचे कान कसे छोटे आहेत. हे बघा, एकदम छोटे कान. आपल्याकडे उस्मानाबाद वगैरे चालत नाही का कोकणात? चालत नाही म्हणजे चालू शकतं, पण त्यांना त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. जास्त आजाराचं प्रमाण थोडा इकडे कोकणासारख्या ठिकाणी हवामान सेट नाही होत. आपल्याकडे कुठल्या हवामानातले सेट होतात इथे? जास्तीत जास्त अशा कोटा वगैरे. कोटा म्हणजे आपल्या कोकणामध्ये कोटा किंवा इथली स्थानिक जात जी आहे गावरान ती, किंवा ही कोकण कन्या वगैरे, ह्या जाती व्यवस्थित होतात इथे. ओके, कोकण कन्याला मागणी आहे? मागणी आहे. ती कशी दिसायला एकदम आपल्या गाव. कोकण कन्या ही गावठीमध्ये येते का? गावठीमध्ये येते आपल्या. ओके, म्हणजे गावठी बाळगली सगळ्यात उत्तम. हा, गावठी बाळगली ते सर्वात उत्तम. आपल्याकडे महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपल्याकडे जो ब्रीडर असेल तो चांगल्या क्वालिटीचा असणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढा तो चांगला असेल तेवढं तितकं त्या शेळी पालनाची
म्हणजे हे मजबूत होतं. ओके, मग किती शेळ्यांमध्ये एक ब्रीडर गरज आहे? ब्रीडर म्हणजे आपल्याकडे जशा शेळ्या असल्या 10-15 शेळ्या असेल तर एखादा ब्रीडर चालू शकतो. ओके, म्हणजे 10 शेळ्यांमध्ये एक ब्रीडर असणं गरजेचं आहे. गरजेचं. ओके. आणि जर समजा आपल्याकडे जास्त शेळ्या असेल तर आपण 10 शेळ्या वापरल्यानंतर आपण 10 किंवा 15-20 शेळ्या वापरल्यानंतर पुन्हा ब्रीडर चेंज करू शकतो. ओके. दुसरा घ्यायचा, तो काढून टाकायचा. आता ह्या माझ्या सगळ्या शेळ्या लोड झाल्यात. आता हा मी काढणार आहे कोण गिऱ्हाईकाला. पण त्याला बांधलेलं आहे म्हणजे ती मारते म्हणून तिला बांधूनच ठेवावं लागतं. काही शेळ्यांना अशी सवय असते की दुसऱ्या शेळ्यांना मारायचं वगैरे, म्हणून मग त्या काय मारणाऱ्या शेळ्या असतात त्या बांधून ठेवाव्या लागतात किंवा वेगळ्या सेपरेट ठेवायला लागतात. नाहीतर एखादी शेळी गाभण वगैरे असली ना, तिला मारले तर मग त्या शेळीला त्रास होतो. जास्तीत जास्त आजार म्हणजे हा सर्दी खोकल्याचा आजार जरा जास्त किंवा ताप वगैरे तेवढं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा किंवा पावसाळ्यात असं पायांना वगैरे त्रास होतो, थोडा पाय वगैरे कुसतात वगैरे. मग का ते कसं ओले राहतात ना पाय. शक्यतो आता माझ्या ओले राहत नाही ते, कारण थोडी साठी असल्यामुळे. काही लोकांच्या जमिनीवर वगैरे राहतात ना त्यांचे, किंवा पायाच्या गॅपमध्ये माती वगैरे जाऊन राहते, मग ती रात्रभर ओली राहते, त्यामुळे मग ते पाय कुसण्याची. ओके, म्हणजे एवढं बारकाईने बघावं लागतं. बारकाईने बघावं लागतं. म्हणजे ते दोघांच्या याच्यामध्ये आता कसं आहे ते आपण म्हणतो ना की एखाद्या मुलांना कसा पालक सारखं लक्ष देत राहतो, तसं ते लक्ष ठेवावं लागतं पालक म्हणून. शेळी पालक म्हटल्याच्या नंतर ते तसं लक्ष द्यावं लागतं पूर्णपणे बारीक. बघा मंडळी, पूर्ण बारकाईने काम केलं जातं. तर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना, तर तुम्हाला वेळ देणं महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठला आजार आला त्याच्यावर निदान काय करता येईल, म्हणजे काय औषध करता येईल ते अभ्यास करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये कुठले कुठले आता विकायचे, आता कोणाला पाहिजे असेल विकायचे म्हणजे आता तो एक बकरा आहे, थोडं भार आणा ना. तर म्हणजे आता आपण यांना थोडीशी माहिती घेणार आहोत की कुठले कुठले यांना यांच्याकडे बकरा आहे, बकरी ते विकायचं आहे. हा एक विकायचा आहे. कुठला? हा एक विकायचा आहे. किती महिन्याचा आहे हा? साधारणतः 6 महिन्याचा आहे. 6 महिने पण नाही झाले त्याला, 5 महिनेच आहे. ओके. 6 म्हणजे 6 महिने आता चालू झाले आहे. याचे दात दाखवा ना. हे दात आहे ते पडतील आणि परत येतील. ओके. हा एक आहे, हा कोकण करण्याचा आहे. हा कोकण करण्याचा आहे. ह्याचे दात मोठे ते. कान दाखवा. ह्या कानाला तो टॅग लावलेला होता ना, ते जखम झाली आहे. हा, हे टॅग लावलं. टॅग लावलं ते जखम झाली आहे. ते टॅग मी काढून टाकले. होय काय? कुठलं अजून विकायचं आहे? ते 2. आणखीन ह्या 2 शेळ्या आता काढायच्या आहेत. ही व्हाईट कलरची शेळी आहे, ही काढायची आहे. ही एक शेळी काढायची आहे. ही पण काढायची आहे. ही एक काढायची. हा पोर पण गिरायकाला तर ह्याला पण काढायचा आहे. म्हणजे काय लोक नाही याचे कान दाखवा ना. ह्याचे कान असे मोठे कान आहेत. याचे टॅग लावले, कोणी लावले? डॉक्टरने लावले ते टॅग. ते पावसाळ्यामध्ये ते कसे वेलीबिलीमध्ये अडकतात ना, त्याच्यामुळे मग तिथे जखम होते, मग ते मी सर्व टॅग काढले. हे माहित नव्हतं मला, बरं झालं तुम्ही सांगितलं ते. कारण टॅग लावल्यामुळे फिरस्त शेळी असल्यामुळे कसे वेली वगैरे अडकतात. तो बकरा जो आता मी दाखवला ना, त्याला जी जखम आहे, तो तिथे बाहेर चरत असताना त्याचा कान तिथे अडकून राहिला, तो तिथे बोमटच होता. मग धावत जाऊन तो काढला टॅग वगैरे. तर मंडळी, यांच्या दुखापत झालेले बकऱ्याला तर कमेंटमध्ये सांगा की अजून काय त्याच्यावर उपाय करता येईल कमी वेळामध्ये, लवकर ते चांगलं जखम भरली जाईल. ते डॉक्टरच तिथे त्याच्यासाठी डॉक्टर आले होते. डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिलाय, होईल म्हणाले 2-3 दिवसात. आज मला कळून ह्याला आज 3 दिवस झाले जखम ती कळून. मग रानामध्ये घेऊन जाताना कुठलं कधी वाघाने वगैरे अटॅक केलाय का? माझ्या एका बकरीवरती वाघाने अटॅक केलेला होता. मी ज्यावेळेला खाली होते ना, त्यावेळेला मी आडीतून वगैरे आणायचं, जंगलातून, म्हणजे मोठ्या गच्च जंगलातून आणायचं वरती. त्यामुळे तिथे एका शेळीवरती माझ्या अटॅक केलेला. आता नंतर नाही, त्यानंतर मी वरतीच आणले ना, त्यामुळे कसं मी वरच्या साईडला इकडे कसं ओपन जंगल आहे, म्हणजे असं मोठं जंगल असं नाही, खाली कसं आडीत मोठं जंगल असतं. त्यामुळे मग मी किती किलोचं होतं ते? साधारणतः एक 8-10 किलोचं पिल्लू. 8-10 किलोचं पिल्लू होतं. तर मंडळी, एक तुम्हाला सांगतो की तुम्ही शेळी पालन करतायत आणि कधी बिबट्याने किंवा कोणी अटॅक केला तर त्यांच्या तोंडामधून ते खाद्य खेचून घेऊ नका, कारण की त्याचे परिणाम वेगळे होतात. पिल्लू गेलं घेऊन चालेल, कारण की निसर्ग आहे, तो निसर्गाचं जे सर्कल आहे ते कोण बदलू शकणार नाही. कारण की एक पिल्लू गेलं ना ते जाऊ दे, पण बाकीचे जे आहेत त्यांना वाचवणं गरजेचं आहे. कारण की जो त्यावेळी जो बिबट्या असतो तो खूप ॲग्रेसिव्ह होऊन जातो त्या तोंडातून जेव्हा घास काढल्यानंतर. म्हणून एक तुम्हाला सांगतोय, 10 शेळ्या गाभण आहेत आता माझ्याकडे. 10 शेळ्या गाभण आहेत. ओके. मग ह्याच्यात कुठले पिल्लं द्यायचे आहेत? आता कोणाला, आता मला घ्यायचं आहे किंवा अन्य कोणाला व्यक्तीला घ्यायचं आहे? पिल्लं म्हणजे माझं असं काय की तुम्हाला जर एखादा पिल्लू आवडला, समजा हे पिल्लू आहे,
तर एखाद्याला म्हटलं की हे मला आवडलंय तर त्याची योग्य ते किंमत द्यायची नाही, घेऊन जायचं. म्हणजे कसं की मी एखाद्याला आवडलं आणि ते मी नाही दिलं तर मग त्याला समोरच्या माणसाला ते बरं वाटत नाही. त्यामुळे ते एखाद्याने मागितलं तर ते मी देऊ शकतो. हे किती महिन्याचं आहे? हे साधारणतः 1.5 महिन्याचं पिल्लू. हे 1.5 महिन्याचं पिल्लू. ओके, 1.5 महिन्याचं. हां. आणि हे साधारणतः 2-2.5 महिन्याचं पिल्लू आहे. हे पण द्यायचे? हा, हे पण देऊ शकतो. ओके. तसं समोरच्याने मागितलं तर देऊ शकतो. ओके. फक्त हे जे जाते हे आहेत ना, हे एक पिल्लू, हां, हे एक पिल्लू, हां. हे पिल्ले मला द्यायची नाहीत. कारण ही कशी पिल्लं आहेत ती माझ्या ज्या पोरी आहेत ना त्यांनी सांगितलं की ही एकाने आवडीने ही द्यायची नाही कोणाला आणि ती द्यायची नाही. म्हणजे ते आल्यानंतर ते त्यांना भेटतात. म्हणजे लहानपणापासून ती त्यांना घेऊन राहायची अंगावर. त्याच्यामुळे ती 2 पिल्लं दोघांनी. ओके. ही कुठले जातीची? ही कोटामध्येच आहे ती पण कोटामध्ये आई आहे त्याची. ओके. ही कोटामध्ये पूर्ण ब्राऊन मध्ये आहे. हा, असं कधी बघितलं नाही पूर्ण ब्राऊन मध्ये? थोडा तरी टिपका असतोच का? थोडा तरी टिपका असतो त्याच्यावर. पूर्ण ब्राऊन. ही पूर्ण ब्राऊन आहे. पूर्ण ब्राऊन आहे. कान पण मोठे त्याचे. कान पण मोठे आहे. तसं हे पिल्लू आहे पूर्ण व्हाईट आहे. ते पिल्लू व्हाईट आहे काय? हे बघा, हे पूर्ण व्हाईट आहे. पूर्ण व्हाईट आहे. पूर्ण व्हाईट आहे. एक पण पॅसेज नाही त्याच्यामध्ये. हे बघा, त्याचे पण कान खूप मोठे आहेत. जाडसर कान आहेत. आपण कोटामध्ये. हे पण कोटामध्ये पूर्ण व्हाईट. डोळ्यांचा आजार होतो, डोळ्यातून पाणी येतं किंवा एखादा डोळा असा मिटलेल्यासारखं करतो. आता बघा, हा डोळा आहे ना, ह्यातून इथून पाणी येण्याचं असं जास्त चान्सेस दिसतात. एका बकरीला कुठेतरी आहे बघा. हे बघा, ही जी आहे ना, हिच्या डोळ्यातून बघा, हे बघा पाणी येतं. हे बघा असं पाणी आलेल्यासारखं झालं. हां, आजारी आहे. हां, म्हणजे असं डोळ्यातून पाणी वगैरे आला ना की समजून जायचं की बाबा ह्या एवढी बारीक नजर ठेवावी लागते. त्यांचे डोळे, पाय सगळं आपण बघतच राहायचं. ओके. मग आता त्यांना काय औषध करणार? त्याला एक ड्रॉप दिलेली आहे डॉक्टरनी. ड्रॉप दिलेली आहे. ती आता त्याची वॉरंटी संपलेली आहे. ती मला अगोदर दिलेली होती म्हणजे पहिल्या वेळेला. त्याची गॅरंटी संपलेली आहे. त्याच्यामुळे आता ती मी नवीन आणणार आहे. संध्याकाळी नाट्याला जाणार आहे. ओके. हां, ते ड्रॉप आणायला जाणार. ड्रॉप. तर भाऊ, आता हे जे पिल्लं आहेत ना, हे पिल्लं किती वर्ष ठेवणं आपल्याकडे गरजेचं आहे? आपल्याकडे साधारणतः पिल्लू जे असतं ना ते कमीत कमी 3 महिने तरी आपल्याकडे ठेवायचं. ते आईचं दूध बंद होईपर्यंत व्यवस्थित दूध जर मिळालं ना तर आपण दुसऱ्याकडे दिलेल्या पिल्लाची ग्रोथ चांगली होती. ओके. कमीत कमी 3 महिने पिल्लू आपल्याकडे ठेवायचं. आपल्याकडे ठेवायचं 3 महिने. 3 महिन्यानंतर पिल्लू आपण द्यायचं. बऱ्याच ठिकाणी 45-50 दिवस ठेवतात आणि नंतर मग विकली जातात. कसं होतं, एखाद्या शेळीला जर दूध जास्त असेल तर त्याचं दूध मग तिथे फुकट जाणं किंवा काही लोक काढतात. पण ते दूध जर पिल्लाला मिळालं तर पिल्लाची ग्रोथ चांगली होतं. असं 3 महिने तिला कमीत कमी 3 महिने पिल्लू आपल्याकडे ठेवायचं. आईजवळ ठेवणं गरजेचं आहे. आईजवळ ठेवणं गरजेचं. मग एक पैसा मिळतोय मग विकून पैसा टाकणं. मिळतोय म्हणून विकू नये. हे मेन महत्वाचं हे मेन महत्वाचं आहे. पैसा मिळतोय म्हणून विकायचं. ते त्या पिल्लाला दूध कमी पडतं त्यामुळे थोडंसं कमकुवत चारा जर त्यांच्याकडे ज्या माणसाकडे नेणार त्याच्याकडे जर चारा पाणी किंवा काय कमी पडलं तर मग त्याला थोडा हे वाढण्याचे चान्सेस कमी होतात. त्याची वाढ थोडी कमी. जायचं त्यांचा टायमिंग झाला ना सोडायचा. आता तुम्ही त्यांना सोडणार आहे का? आता आम्ही त्यांना सोडणार. ओके. मग सकाळी आणि संध्याकाळी सोडतो? सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम सोडतो. ओके. तर मंडळी, आता यांचा सोडायचा टाइम झालेला आहे आणि भाऊने यांना चांगली माहिती दिलेली आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर भाऊ, कोणाला यायचं असेल इथे तुमच्या इथे तर काय तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस सांगा ना. हां, माझं नाव तुळशीदास तिरलोटकर, सोलगाव. मोबाईल नंबर 9653196672. आता आपण तिर्लोटकरवाडीमध्ये आलो. तिर्लोटकरवाडीमध्ये सोलगाव. ओके. तुमच्याकडे संपर्क वगैरे म्हणजे फोन वगैरे लागतो? फोन वगैरे व्यवस्थित लागतो, नेटवर्क चांगलं असतं. ओके. आता कोणाला आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो पाहिजे असतील तर मिळून जातील का? मिळून जाते. फोटो वगैरे मिळतील ना? फोटो वगैरे मिळतील. शेळ्यांचे फोटो दिला तर उत्तम आहे. ते जे म्हणजे लांबून येतील. लांबून यायचं त्यांना काय लोकांना कसं कलरवरती चेंज करा, काय लोकांना कलर बघून जनावर पसंत करतात एखादा माणूस किंवा एखादा माणूस प्रत्यक्षात जाऊन पसंत करतो. त्यामुळे फोटो वगैरे देऊ शकतो. आता ह्यांना आता सोडायचा वेळ झालेला आहे, पण आता मला काही कारणास्तव मला सोडता येत नाहीये, तर मग त्यावेळी कसं नियोजन करावं लागतं? जर समजा आपल्याला सोडता येतच नसेल, समजा अतिच काय अडचण असेल, आतापर्यंत मी तर मग मिसेस वगैरे सोडते माझी. ओके. पण नाही सोडलं तर त्यांना सोडावंच लागतं, काहीतरी पर्याय करावाच लागतो. किंवा खाद्य मग मी जर अगदी सोडता नाही आलं तर मग गावात पणसाचे वगैरे टाळे किंवा एखादे शिवणीचे वगैरे टाळे असे आणून ह्यांना मी इथे राहून घालावे लागतात, नाहीतर काय करतात सर्व यूज करून टाकतात. ओके. मग यांचं टाळे वगैरे आहेत ना, हे स्टोअर करून ठेवावं लागतं का? नाही, स्टोअर करून ठेवलं तर तो पाला पडून जातो, नंतर तो सुकलेला पाला ते. ओके. मग जो ओला असणार आहे ती पानं वगैरे इथे आणून ठेवून द्यायची का? नाही, ते आपण स्वतः थांबून घालायचं, नाहीतर एकमेकाला मारतात ती. एकमेकांना मारतात? हो. कारण त्यासाठी मी आता हे गावान बनवणार आहे, आपली गुरांची असते ना तशी, पण ती कशी व्यवस्थित म्हणजे असं त्याचं नियोजन करून ते बनवणार आहे गावानं. म्हणजे
त्या गावांमध्ये जर टाकले तर ते जेणेकरून नाश होणार नाही. भाऊने चांगली माहिती दिलेली आहे, जेणेकरून तर नक्कीच तुम्ही भाऊंना कॉन्टॅक्ट करा. ज्यांच्याकडे गाई गुरं शेळी आहेत ना, ते कोकणातले खरे अंबानी. आता हे किती लांब जाणार तुम्ही घेऊन? साधारणतः 1-2-3 किलोमीटर अशी लांब जाणार ते. 2 ते 3 किलोमीटर घेऊन जाणार तुम्ही? 2-3 किलोमीटर लांब. ओके, मग आता संध्याकाळी तुम्ही सोडलेत तर किती वाजता तुम्ही त्यांना घेऊन येणार? 6 वाजता. 6 वाजता घेऊन, म्हणजे किती वेळ? 1-2 तास? कमीत कमी 2-2.5 तास होतात. तरुण आणावं लागतं. आणि दिवसा पण 2 वेळ? सकाळी पण 2-2.5 तास तरवतो, संध्याकाळी 2-2.5 तास. 2-2.5 तास. 5 तास साधारण दिवसभरात 5 तास तरी तरवतो. मग आता इथे कुठली कुठली झाडं आहेत? इथे साधारणतः जंगलात तशी फिरून खाल्ल्यानंतर साधारणतः एक 15-20 प्रकारची झाडं ती खातात. वेली वगैरे, दिंडा, असे बाकीच्या वेली असतात ना, अशी बरीचशी झाडं वगैरे ती खातात. ओके, आता जे पिल्लू ओरडत आहे त्याला का नाही सोडलं? ते छोटं आहे ना, त्याला तर सोडत नाही. ओके, किती महिन्याचं ते? ते साधारणतः 1 महिन्याभराचं पिल्लू आहे. इथे 1 महिन्याचं पिल्लू? 1 महिन्याचं पिल्लू आहे. कुठलं आहे? अष्टाचं झाड म्हणून आहे. अष्टाचं झाड आहे हे? आवडीने खातात ते बघा. पानं कमी खातात, त्याचे पण देठ जास्त खातात. ते बघा, त्याचं पान तोडून टाकलंय आणि देठ खाते. ते बघा, हे बघा, पानं कमी खातात त्याची पण देठ जास्त खातात. ते बघा, पान तोडून टाकलं. हे बघा, दोन्ही पण पानं त्याने तोडून टाकले. हे बघा. पानं फाडून टाकणार, देठ पहिली खाणार. आज तुम्ही स्वतःचा हा व्यवसाय निर्माण केलेला आहे. पहिल्याचा व्यवसाय तुम्ही घर बांधताय, हा दुसरा तुमचा व्यवसाय आहे. तेवढं वेळ देता येतं पण तरी सुद्धा तुम्ही जिद्दीने काम करताय. तर आज कसं वाटतंय स्वतःचं? समाधानी वाटतंय की आपण काहीतरी स्वतःच आहे आपलं, आज ना उद्या भविष्यात मोठं होईल म्हणून असं स्वप्न बघून ते करायचं ठरवलेलं आहे. बरेच मंडळी म्हणतात की आपल्या कोकणातले मंडळी काय करू शकत नाही. काय नाही, केलं तर होऊ शकतं, फक्त मेहनत करणं गरजेचं आहे. कसं आहे, आपण जे मुंबईला बघा, आता बरेचसे लोक सकाळी 6 वाजता उठून कामाला जातात, रात्री 11 वाजता येतात. मग तेवढा वेळ जर गावाला दिला ना, सकाळी 6 ते रात्री 11, तर आपण भरपूर काय करू शकतो. असं आहे गावाला, पण लोकांना करायची आवड नाही. मुळात आवड पाहिजे, वेळ देणं गरजेचं आहे. वेळ देणं गरजेचं आहे, कारण गावात करण्यासारखं भरपूर आहे पण लोक करत नाही. मग भविष्यामध्ये अजून कुठला व्यवसाय करायचा चाललाय? प्रयत्न चालू आहेत, बघूया इथून किती यश मिळतं त्या हिशोबाने पुढचं पाऊल टाकणार. वेळ देणं गरजेचं आहे. आज 2 वर्ष तुम्हाला लागलेत. 2 वर्ष मला लागली ह्याच्यात पूर्ण अनुभव घेण्यासाठी. तरी सुद्धा अजून काय गोष्टीत अडचणी येत आहेत. हे ना, सगळ्या गोष्टी सगळ्या होणार, अडचणीशिवाय तुम्हाला मार्ग मिळणार नाही. होय, अडचणी आल्याशिवाय मार्ग मिळत नाही, ते खरं आहे ते. होय. आणि स्वतः मेहनत केलं ना तर अडचणी सुद्धा दूर जास्त वेळ लागत नाही अडचणी दूर होण्यासाठी, पण स्वतः मेहनत करणं गरजेचं. मग सुरुवातीला कोणी तुम्हाला असं बोललंय का की अरे तुम्ही शेळीचा व्यवसाय काय? अशी बोलली की ते शेळ्यांच्या लोकांनी बाळगाच्या सोडल्या, लोक गेली कामाला आणि तुम्ही इथे नको ते आता करायला लागलात, असं बरीचशी लोक बोलली. पण मी त्यांच्याकडे न लक्ष देताना आपण करायचं म्हणजे करायचं. कारण जेणेकरून पहिल्यांदा मला आपण लाज वाटायची की लोक हसतात, शेळीवाला तो असं तसं, म्हणून मग मी तरी पण ठरवलं की आपण करायचंच. त्यातून तुम्हाला चांगलं उत्पन्न पण मिळालं आणि शेळींमध्ये पण वाढ झाली. त्यातून ज्ञान पण मिळालं. आणि लोकांना आवडतं हे सुद्धा मला कळलं. कोकणामध्ये आहे ना, करण्यासारखं भरपूर आहे. उदाहरण द्यायला गेलो तर भरपूर आहे. परप्रांतीय येऊन लाखो रुपये कमवत आहेत. तर आपण ह्या मातीमध्ये जन्माला आलो आहोत, तर आपण पण व्यवसाय मोठा करू शकतो. भले आपला जन्म शहरामध्ये झाला आहे, आपल्या आईवडिलांचा जन्म गावाकडे झाला आहे, तरीसुद्धा ती नाळ आहे, जोडलेली नाळ आहे गावाबरोबर. तर त्या गावात येऊन आपण नव्याने व्यवसाय निर्माण करू शकतो. फक्त एवढे की जिद्द, चिकाटी आणि
वेळ या गोष्टी देणं गरजेचं आहे. नक्कीच तुम्ही आज ना उद्या मोठे होणार आहे आणि आपल्या कोकणामध्ये जे घरं बंद होत चालली आहेत ते घरं पुन्हा नव्याने ओपन झाली पाहिजे. कारण की एक एक व्यवसाय आता मोठे होत चालले आहेत कोकणामध्ये. दुग्ध व्यवसाय असो किंवा मत्स्य व्यवसाय असो किंवा पोल्ट्री असो किंवा शेळीपालन असो, वेगवेगळ्या क्षेत्रामधून तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकाल.